सुटकेसनंतर आता गोणीत मृतदेह. नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय? नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामगार नगर परिसरात एका रो हाऊसच्या टेरेसवर गोणीत गुंडाळलेल्या अवस्थेत 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाची ओळख वैष्णव शिंदे अशी झाली आहे. काल सायंकाळी साईबाबा मंदिराशेजारील रो हाऊसच्या टेरेसवरून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी सातपूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता गोणीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी वैष्णव बेपत्ता झाल्याची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी कुटुंबियांना घटनास्थळी बोलावून ओळख पटवली असता मृतदेह वैष्णवचाच असल्याचं स्पष्ट झाले. हा खून नेमका कुठे झाला? मृतदेह टेरेसवर कसा पोहोचला? आणि या हत्येमागे नेमकं कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत. सातपूर पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी तपोवन परिसरातही एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आणि गोणीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळे सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे नाशिक शहरात भीतीचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. वैष्णवच्या मृत्यूमागील नेमकं गूढ काय, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे. 24 नाशिक एक्सप्रेस न्यूज, नाशिक.